नमस्कार. नेटवर्किंगबद्दल आपला एक गैरसमज असतो की खूप सारे कॉन्टॅक्ट्स म्हणजे खूप बिझनेस. पण खरंच तसं आहे का? नाही. नेटवर्किंग म्हणजे गर्दी जमवणं नाही, तर योग्य लोकांशी जोडलं जाणं. आणि आज आपण अर्थसंकेतच्या माध्यमातून नेमका हाच महत्त्वाचा विचार समजून घेणार आहोत. चला, एका अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूयात. कोणत्याही व्यवसायाच्या वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता असतो? याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे. सगळं काही येऊन थांबतं ते एकाच गोष्टीवर, एका शक्तिशाली कृतीवर. आणि ती कृती म्हणजे निर्णय. पण निर्णय आपोआप होत नाही, बरोबर? त्यासाठी लागतो तो निर्णय घेणारा, अ डिसिजन मेकर. पण गंमत बघा, नेमकं इथेच अनेक उद्योजकांचं गणित चुकतं. ते एका अशा चक्रात अडकतात जिथे धावपळ तर भरपूर दिसते, पण प्रगती मात्र शून्य. तुम्ही विचार करा, सतत इव्हेंट्समध्ये जाणं, व्हिजिटिंग कार्ड्स गोळा करणं, असंख्य व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये ॲक्टिव्ह राहणं, हे सगळं खूप प्रोडक्टिव्ह वाटतं नाही का? पण खरं सांगायचं तर हा एक सापळा आहे. एक असा सापळा जिथे वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जातात आणि हातात काहीच लागत नाही. आता बघा, इथे दोन प्रकारचे नेटवर्किंग आहे. एक जिथे फक्त न संपणाऱ्या चर्चा होतात, सतत फॉलोअप घ्यावा लागतो आणि उत्तर काय मिळतं? मी माझ्या बॉसशी बोलतो. आणि दुसरं धोरणात्मक नेटवर्किंग, जिथे थेट संभाषण होतं, निर्णय पटापट होतात आणि उत्तर स्पष्ट मिळतं, हो किंवा नाही. हाच तो फरक आहे जो सगळा गेम बदलतो. आणि या निष्फळ नेटवर्किंगची आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागते. आपला वेळ जातो, आपली एनर्जी खर्च होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, हातात काय येतं? शून्य. रिझल्ट्स झिरो. मग प्रश्न असा आहे की या चक्रातून बाहेर कसं पडायचं? यावर एकच उत्तर आहे. आपण कोणाशी बोलतोय हे बदलायला हवं. आपलं सगळं लक्ष फक्त आणि फक्त निर्णय घेणाऱ्यांवर, म्हणजेच डिसिजन मेकर्सवर केंद्रित करायला हवं. अच्छा, तर हा निर्णय घेणारा म्हणजे नक्की कोण? सोपं आहे. ही अशी व्यक्ती आहे जी स्पष्टपणे हो किंवा नाही म्हणू शकते, ज्यांच्याकडे अंतिम अधिकार असतो. हे लोक फक्त फाईल पुढे ढकलत बसत नाहीत, तर संपूर्ण प्रक्रिया वेगवान करतात. आणि जेव्हा थेट अशा निर्णय घेणाऱ्यांशी जोडले जाता, तेव्हा त्याचे फायदे काय होतात? बघा. 1. तुमची चर्चा थेट आणि स्पष्ट होते. 2. निर्णय प्रक्रिया खूप जलद होते. 3. यामुळे विश्वास पटकन निर्माण होतो. आणि 4. जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्यांच्याकडून मिळणारे रेफरलसुद्धा एकदम हाय क्वालिटीचे असतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एका योग्य निर्णय घेणाऱ्यासोबतची एक भेट 100 चुकीच्या भेटींपेक्षा जास्त प्रभावी असते. म्हणजे काय, तर इथे क्वांटिटी नाही, क्वालिटी महत्त्वाची आहे. आणि हेच तत्त्वज्ञान घेऊन अर्थसंकेत काम करतं. अर्थसंकेत हे एक असं व्यासपीठ आहे जे फक्त लोकांना एकत्र आणत नाही, तर योग्य लोकांना एकत्र आणतं. इथे लक्ष गर्दी जमवण्यावर अजिबात नाहीये. लक्ष आहे एक दर्जेदार, क्वालिटी ड्रिव्हन व्यासपीठ तयार करण्यावर. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे, खरा व्यवसाय गर्दीतून नाही, तर योग्य संवादातूनच होतो. त्यासाठी अर्थसंकेतची रचनाच खूप विचारपूर्वक केली आहे. इथे फक्त 20 गंभीर उद्योजकांचे छोटे, निवडक गट आहेत. जे काही कार्यक्रम होतात ते फक्त फाउंडर्स आणि बिझनेस ओनर्ससाठीच असतात. यशस्वी आणि प्रस्थापित नेत्यांसोबत करोडपती बैठका आयोजित केल्या जातात. आणि इथल्या चर्चा त्या फक्त गप्पा मारण्यासाठी नसतात, तर निर्णय आणि त्याची अंमलबजावणी यावर केंद्रित असतात. म्हणजे फरक अगदी स्पष्ट आहे. जुना दृष्टिकोन काय म्हणतो? चला कॉन्टॅक्ट्स वाढवूया. पण अर्थसंकेतचा दृष्टिकोन काय आहे? चला योग्य लोकांशी योग्य चर्चा करूया. हाच तो माइंडसेट शिफ्ट आहे. तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या सगळ्याचा सारांश काय? खरा फरक नेमका कशामुळे पडतो? एक गोष्ट लक्षात घ्या, व्यवसायामध्ये खरा फरक तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये किती लोक आहेत त्या गर्दीच्या आकाराने कधीच पडत नाही. तो फरक पडतो योग्य निर्णय घेणाऱ्या व्यक्तीसोबत झालेल्या एका दर्जेदार संवादाने. कारण शेवटी एकच योग्य कनेक्शन तुमचा सगळा व्यवसाय बदलू शकतं. म्हणून जाता जाता प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आपली जी नेटवर्किंगची स्ट्रॅटेजी आहे ती आपला वेळ वाचवण्यासाठी बनवलेली आहे की फक्त वेळ घालवण्यासाठी? याचं उत्तरच तुमच्या व्यवसायाची पुढची दिशा ठरवेल.